कालपासून निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि आम्ही कालच मी सांगितलं होतं की आम्ही भाजप बरोबर युतीची बोलणी करायला बसणार आहोत। आज 12:30 वाजता शिवसेना आणि भाजपची पहिल्या स्टेजची बोलणी आज होईल। आमचे पदाधिकारी, त्यांचे पदाधिकारी अशी संयुक्त बैठक ही भाजप पक्ष कार्यालयात आम्ही घेणार आहोत। आमचे जे काही मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या असतील या कुठेतरी मॅच झाल्या पाहिजेत, हा आमचा प्रयत्न राहील। सर्वसामान्य जनतेला महायुतीला कौल द्यायचा आहे, महायुतीला मतदान करायचं आणि त्यांच्या मताचा अनादर होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। हे मी वारंवार शिवसेना असेल का भाजप असेल सर्वांना मी सांगत आलेलो आणि त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे पडलं पाहिजे म्हणून मी स्वतः पहिल्या फेरीच्या बोलणीला सुद्धा मी जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं चित्र आहे। महाविकास आघाडी आता तुम्ही जर पाहिलं तर कुठेही तुम्हाला अस्तित्व त्याचं दिसत नाही। ते कुठे एकत्रित लढतील असंही काही नाही। मुंबई महानगरपालिका एवढंच एक टार्गेट उबाटा गटाचं आहे, मनसेचं आहे, म्हणून त्यांचं महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष सुद्धा नाही। हे सर्व गोष्टीचा बेनिफिट किंवा फायदा हा महायुतीला होणार आहे। म्हणून आता लोकांचं लक्ष महायुतीची युती कशी होते याकडे लागलेलं आहे। आमचे वरिष्ठ नेते मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील किंवा आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक मजबूत युती करण्याचं ठरवतील असं आम्हाला वाटतं। एकनाथ शिंदे साहेबांनी तर वारंवार सांगितलेलं आहे। आम्हाला सुद्धा ज्या बैठकी घेतल्या त्या बैठकीमध्ये त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की काही झालं तरी आपल्याला महायुती बरोबर निवडणुका लढायच्या, एकत्रितपणे लढायच्या, म्हणून वाद नको, कोणताही संभ्रम नको आणि मजबूतीने या युतीचा भगवा या 29 महानगरपालिकेवर फडकला पाहिजे। हे सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत। आता तुमची पहिली बैठक होणार आहे, तुम्ही काहीतरी प्रस्ताव देणार असाल किंवा ते तुम्हाला देतील, तुमच्या मनात काय की शिवसेनेने इथे किती जागा लढवाव्या? शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। 2 नंबरवर भाजप आहे, 3 नंबरवर MIM आहे, या सगळ्या काँग्रेस तर अत्यंत खाली म्हणजे 4थ्या नंबरवर आहे, राष्ट्रवादी तर त्याच्याही खाली आहे। म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन्स मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेना जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग तो भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजेत या मताचे आहोत। म्हणून त्या पद्धतीने एक फॉर्म्युला आम्ही देतोय। त्या जागा आणि ज्या उर्वरित जागा आहेत, ज्या राहतील त्या जागा, त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे, पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे, मध्यमध्ये प्रदीप जायस्वाल आहे त्याला झुकतं माप दिलं पाहिजे। या अशाच पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल आणि मला वाटतं सर्व समंजस नेते आहेत, चांगले नेते आहेत आणि ते याला विरोध करायचं कोणाला काही कारण सुद्धा होणार नाही। काही प्रवेश इकडे तिकडे पण झाले संभाजीनगरमध्ये, त्या जागांचं काय? काही प्रवेशाच्या बद्दलचं नाही, परंतु अपक्ष काही ठिकाणी घेतले गेलेले, जे अपक्ष आहेत तर त्यांना काही कोणत्याही पक्षात असलं तर थोडीशी त्यांना कमिटमेंट दिली जाते, त्याचा सहानुभूतीने विचार करावा लागेल। आता या निवडणुकीत तोंडावर काही पक्ष प्रवेश होतील, परंतु पक्ष प्रवेश त्याच लोकांचे होतील जे इतर पक्षात आहेत। शिवसेनेचा भाजप घेणार नाही किंवा भाजपचा शिवसेना घेणार नाही, हे ठरलेलं आहे आमचं, त्यामध्ये कुठेही बदल होणार नाही। म्हणून तो कार्यकर्ता जो उबाटात असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा इतर पक्षात असेल, तो आला तर त्याच्याबद्दल काय सहानुभूतीने घ्यायचा किंवा काय त्याचा निर्णय घ्यायचा हे त्या पक्षाचे नेते ठरवतील। मुंबईमध्ये पुष्कळ आहे जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईकर जागा हो। नागपूरचं अधिवेशन हे एका आठवड्याचं होतं
अपेक्षा अशी होती की ह्या एका आठवड्यामध्ये विरोधक असतील ते आक्रमक होतील, काहीतरी जनतेचे प्रश्न मांडतील, परंतु तसं कुठेही दिसून आलेलं नाही, हे आपण स्वतः पाहिलेलं आहे. विरोधकाचा मुद्दा काय होता, तर फक्त विरोधी पक्षनेता पद हे त्यांना शेतकऱ्याच्या हितापेक्षाही मोठं वाटत होतं, किंवा नागपूरकरांच्या विदर्भाच्या प्रश्नापेक्षा, झालेल्या पावसा अतिवृष्टीच्या त्याच्याही पेक्षा मोठं त्याने त्या पदाशी असलेला संबंध त्यांनी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस पायरीवर बसले, नंतर त्यांचे नेते, उबाटाचे नेते नागपूरला आले. ठरल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा तेच टोमणे मारायला सुरुवात केली. तर टोमणे मारले आणि आपली बॅनर लाईन करून घेतली. आता जे ते बोलले की आम्ही अनाकोंडावर टीका केली आणि गांडूळ उत्तर देत आहे. मग तुमच्यावर टीका करताना तुमची माणसं ते कोण? ते गांडूळ आहेत का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं असं तुम्हाला अपेक्षित आहे. लेवलचा जरी प्रश्न पाहिला तर निश्चितच त्यांची लेवल ही मोठी आहे. आज तुमची जी अवस्था आहे, तुम्हाला छोट्या लोकांशी, अत्यंत छोटे लोक जे कधी काळी तुम्ही त्यांच्याबरोबर बसत नव्हते, त्यांना बोलून त्यांचं स्वागत करून आमच्याशी युती करा इथपर्यंत म्हणण्यापर्यंत तुम्हाला आज लाचार व्हावं असं वाटतंय आणि झालेलं आहे. म्हणून आता तुम्ही कितीही टीका करा, काही करा, परंतु तुमचा जो ऱ्हास व्हायचा तो झालेला आहे. आणि हे फक्त तुम्हीच बोलताय, कोणताही काँग्रेसवाला बोलत नाही, शरद पवारवाले तर नाहीच नाही. परंतु सामाजिक प्रश्न बाजूला आणि टोमण्याचं आपली सत्र जे सुरू आहे ते तसं सुरू राहिलेलं आहे. आणि त्याचा आता आम्हाला सुद्धा सगळ्याला कंटाळा आलेला आहे. आम्ही त्या टीकेला काही उत्तर देणं हे सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही. हे काहीतरी नवीनच शब्दप्रयोग काढणार, काय सुचलं म्हणून बोलणार आणि मी काहीतरी म्हणजे मोठा हातोडा मारलाय अशा आविर्भावात ते आहेत. मी पहिल्यांदाही सांगितलं की एवढा अहंकार राजकारणामध्ये योग्य नाही, परंतु अहंकारी राजाला दुसरं काही सुचत नाही, बाकी सगळं चिल्लर आहे असं समजण्याची ती त्यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळं या अहंकारापणाचा हा ऱ्हास झालेला आहे. आणि भविष्यामध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्येच जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या टायमाला ते कुठं आहेत हे त्यांना स्वतःला शोधावं लागेल. मुसळकरांची सून मुंबई हातातून जाणार असं 100% जाणार मुंबई हातातून. मुंबई हातात कशी राहणार? तुमच्याकडे कार्यकर्ते राहिलेले नाहीत, तुम्ही आजही कुणाला भेटत नाहीत, आजही त्या कार्यकर्त्याला बळ देत नाहीत. कार्यकर्ता कसे निवडणूक लढवणार? आता आम्ही जे उठाव केला तर आमच्याकडे जवळपास 55 ते 57 नगरसेवक हे आमच्या बरोबर आहेत असलेल्या पैकी. आणि म्हणून आता त्यांना निवडणुकीमध्ये उमेदवाराची शोधाशोध पासून ही तयारी करावी लागणार. महाराष्ट्र निवडणूक लढणार असं तुमचं जाहीर केलेलं आहे, मात्र स्थानिक लेवलचे संघर्ष सगळ्याच ठिकाणी फक्त संभाजीनगर संपताच दिसत नाहीये. फार धुसफूस सुरू आहे, इच्छुकांची भरमसाठ संख्या आहे, कसं करणार? एक तुम्ही पहा की ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आता होणार आहे त्या ठिकाणी इच्छुकाची गर्दी कुठं होते? तर ती शिवसेनेकडे होते, ती भाजपकडे होते, बाकी इतर पक्षाकडे इच्छुक उमेदवार भेटत नाही अशी त्यांची अवस्था आहे. याचा संकेतच असे आहेत की आम्हाला शिवसेना किंवा भाजप बरोबर जायचं. राहिला प्रश्न काही कुरबुरीचा. महाराष्ट्रामध्ये या अशा निवडणुकीमध्ये स्थानिक निवडणुका असतात, थोडे बहुत कुरबुरी होत असतात, परंतु जेव्हा उमेदवारी फायनल होईल, जेव्हा प्रचाराला सुरुवात होईल त्या टायमाला हे सगळे मतभेद किंवा पक्षांतर्गत असलेल्या वादवाद याशी सगळ्यावर पडदा पडेल. भाजपने एक स्थानिक सर्वे इथे केलेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपला लोकांनी पसंती दिली आहे, त्यामुळं इतिहास काही असला तरी आता आपण मोठे आहोत आणि हे तुम्हाला मान्य करावं लागेल जागा वाटप. हे कोणत्या महान नेत्याने सांगितलं मला माहित नाही, परंतु असे सर्वे वर अवलंबून राजकारण चालत नसतं. ग्राउंड रियालिटी जी आहे
ती रियालिटी पाहावी लागते. उद्या जर मी म्हणलो की आमचं 1 नंबरवर आम्ही आहोत, त्यालाही विरोध होईल का नाही? म्हणून असे हे सर्वे करण्यापेक्षा ग्राउंड लेवलची रियालिटी ही लक्षात घेऊन युती करण्याचं मनोदय हा आमच्या सर्वांचा आहे. म्हणून कोणी काही जरी बोललं तरी जेव्हा जागेचं वाटप होईल त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. तेजस्विनी घोसाळकर ह्या भाजपमध्ये प्रवेश करतात. तेजस्विनी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उभाटामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतं. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे. आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे. परंतु एवढं मात्र आता निश्चित झालेलं आहे की आता त्या उभाटामध्ये राहणार नाही. त्यांच्या कुटुंबियावर जो काही घात झालेला आहे, आघात झालेला आहे, ते आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हे वस्तुस्थिती आहे. म्हणून उभाटामध्ये राहून आता काम करायचं नाही असं कदाचित त्यांनी ठरवलं असेल. तुमच्याकडे येणार होते, मग भाजपमध्ये कसे? आणखीन ते कुठं गेलेले नाहीत, परंतु निश्चितच आमच्याही त्या संपर्कात आहे. प्रवेशा म्हणून विचारतो काय बिझनेस नाही तसं मग आता त्यांच्याकडे भाजपमध्ये जायचं काही त्यांचं इच्छा झाली असेल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही. पण आमच्याकडे त्या आल्या होत्या. हो म्हणूनच विचारतो, पण जुळलं नाही. नाही जुळलं वगैरे नाही, परंतु त्यांची कदाचित त्यांना आता भाजप सोपं वाटत असेल म्हणून तिकडे गेले असतील. त्यांनी भावनिक पत्र केले, त्यांच्या भविष्यासाठी मी प्रवेश करते. अहो जिच्या नवऱ्याचा खून झाला त्यांना कोणी एकदा सहानुभूती दाखवून नंतर कोणी भेटायला सुद्धा फिरकलं नाही. त्या कुटुंबावर झालेला जो आघात आहे त्यासाठी काय करता येईल अशी कोणतीही रूपरेषा त्यांच्याकडे नाही. आणि या तरुण वयामध्ये त्या महिलेला असलेला आपला संसार सांभाळण्यासाठी किंवा आपल्याला साथ कुठेतरी कुणाची तरी असावी म्हणून तिने घेतलेला हा निर्णय. ती नगरसेविका होती, चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे तिने. विनोद घोसाळकर जे आज शिवसेनेचे उपनेते आहेत ते आमदारही होते आणि त्यांनाही माहिती की सून हे जे निर्णय घेते हे काहीतरी त्याच्या मागचे कारण हे घोसाळकरांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती. म्हणून तडकाफडकी घेतलेला हा निर्णय नाही आहे. त्यांच्या भावना कोणी समजून घेतल्या नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून ती आता भाजपमध्ये प्रवेश करते. हे दुःख विरोध घोसाळकर आहे निश्चित विनोद घोसाळकरांना हे दुःख असेलच. अखेर कुटुंबातले ते प्रमुख आहेत, ते त्यांना हे दुःख निश्चित जाणवत असेल. परंतु त्यांची काय अडचण आहे त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. तुमचं काही सांगणं आहे? काय सांगणं आहे? उभाटामध्ये नाही राहिलं फ्युचर. आता उभाटातले सर्व लोक सोडून चालले, तरी आता आज हे गेल्यानंतर सुद्धा त्यांना कचरा समजण्यात येईल, त्यांना बंडखोर म्हणलं जाईल. आणि अशा पद्धतीनं एक एक लोक जेव्हा जायला लागतात त्या टायमाला खऱ्या अर्थानं वाईट निश्चित वाटत असावं, परंतु उभाटावर त्याचा काही परिणाम होत नाही. किती गेले किती काय जरी झालं तरी हम दो हमारे दो ही त्यांची भूमिका कायम आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे साहेबांनी त्यांना रहमान लगेच अशी उपमा दिली. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे काय काय उपमा किती जरी उपमा दिल्या त्यांच्यावर काय काय होत नाही ना. दिली, परंतु आता त्याचा काय इफेक्ट होतो त्याच्यावर माहित नाही. ते त्याच गाढ झोपेत आहेत. झोपेचं सोंग घेऊन ते डोळे मिटून बसलेले आहेत. या मुंबई महानगरपालिका ही त्यांची अत्यंत लास्ट आणि अस्तित्वाची लढाई राहणार आहे. ही एकदा संपली ना हा पक्ष नेमका कुठे राहील त्याची कल्पना सुद्धा करत नाही. विचारायला अच्छा ते दिग्विजय पाटील पुणे हजरच होत नाहीये. 3 वेळा नोटीस दिली, 4 वेळा नोटीस दिली, सरकार वाचवतंय काय नक्की सुरू काय? दिग्विजय पाटील सगळे सामान्य माणूस चौकशी नाही. त्याच्याबद्दलच मला कल्पना नाही, परंतु या प्रकरणामध्ये चौकशी ही परिपूर्ण केल्या जाईल आणि आरोपीला शिक्षा होईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी जेव्हा जाहीरपणे स्टेटमेंट केलेलं आहे तर त्या पद्धतीने ते पावलं टाकतील. आज उद्या घोषणा होण्याची शक्यता महानगरपालिकेची आणि
एकाच टप्प्यात सगळे महानगरपालिका होण्याची शक्यता आहे. तयारी पक्षाची आपण आहे का? सर्वच पक्षाची निवडणुकीची तयारी झालेली आहे. निवडणुका कधी लागतील फक्त डेट डिक्लेअर करण्याची निवडणूक आयोगाकडून जे होणार आहे त्याची वाट पाहतोय आम्ही सर्वजण. निवडणुका या अत्यंत ताकदीने लढल्या जातील. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्ता सुद्धा 7-8 वर्षाच्या म्हणजे प्रतीक्षेनंतर आज या निवडणुकीला समोर जातोय. त्यालाही वाटतं की आपण आपल्या भागामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करावं. म्हणून पक्षांनी, प्रत्येक पक्षांनी केली, आम्ही तर केलीच केली. पूर्ण तयारी आमची झालेली आहे. आचारसंहिता कदाचित उद्या परवा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आठवड्याभराच्या आतमध्येच आचारसंहिता जेव्हा लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं या रणधुमाळीला सुरुवात होईल. शेवटचं विचारलं की इच्छुकांची जी खूप गर्दी आपल्या माझ्याशी विचार पक्षफुटीचा धोका पण आहे. अनेक लोक कुठून इकडे जातील, कसं सांभाळतील? ह्या निवडणुकीमध्ये हे होणार थोडं बहुत असं हे सगळं चित्र सगळ्याच पक्षामध्ये होणार आहे. आता एका ठिकाणी एका जागेसाठी जर 25 आणि 30 अर्ज, 50 अर्ज असे येत असतील तर तिकीट एकाला द्यायचं. बाकी नाराज होतील. मग नाराजामधला 50 मधला एखादा माणूस इकडच्या तिकडे जाऊ शकतो. असं काही त्याला थांबवता येणार नाही, असं एक वस्तुस्थिती आहे. म्हणून याची चिंता सर्वच पक्षाला लागली. म्हणूनच स्थानिकांचं म्हणणं आहे की युती नको, वेगवेगळे पोस्ट युती करूया. युती नसली तरी तिकीट एकाला द्यावं लागेल ना. हा, पण असली काय नसली काय, स्टेडियम वाढेल ना खेळायला. स्टेडियम वाढून चालत नाहीये. मतदारांचा जो मतदान करणार आहे त्याच्या मताचा आदर केला पाहिजे. त्याचं सर्वांचं मत तुम्ही महायुतीत लढावं असं आहे. म्हणून आम्ही महायुतीत बरोबरच म्हणजे आम्ही युती करूनच ही निवडणूक लढणार आहोत. 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी. पृथ्वीराज चव्हाणांनी, ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, पंतप्रधानांचे सल्लागार राहिलेले आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. परंतु हे नवीन रूप आम्ही त्यांचं पहिल्यांदा पाहतो. आजकाल तेही ज्योतिष सारखं भविष्य सांगायला सुरुवात त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं अशा ज्या काही घडामोडी असतात त्या सहजासहजी लीक होत नाहीत, कुणाला माहीत नसतं. आणि जर 19 डिसेंबरला आता जर होणार असेल तर त्यांना त्याची काही माहिती असेल तर त्याची कल्पना आम्हाला नाही. परंतु जे काही होईल किंवा होण्याचे संकेत आता दिसत नाहीत. परंतु झालं तरी त्या अत्यंत उच्च पातळीवर होतं आणि त्याची माहिती खाली कुणालाही नसते. प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील असं जे काही विधान केलं त्यांचे आम्ही आभार मानतो. परंतु ह्या राजकीय ज्या घडामोडी असतात यामध्ये कोण कधी काय होईल हे आजच्या घडीला तरी निश्चित सांगता येणार नाही. भविष्यामध्ये जे काही चित्र होईल ते एनडीए म्हणून, महायुती म्हणून हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी खाली होईल. भाजपला तुमच्यापेक्षा संभाजीनगर महानगरपालिकेत जास्त जागा हव्या. आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून असा आहे की 2 आमदार, एक आधी माजी आमदारांच्या मुलांवरनं बरंच राजकारण आहे. हे बघ, निवडणूक आहे, याच्यामध्ये प्रत्येक जण तिकीट मागतोय. त्यांना मागू दे ना, त्यांचा हक्क येतो. त्याचा निर्णय, अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे. महायुतीमध्ये किती जागा वाटप होणार आहे, काय होणार आहे याची आणखी आमची बोलणी प्राथमिक सुद्धा सुरू झालेली नाही. कदाचित उद्या बैठक घेण्याचा आमचा मानस आहे. आता भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांशी मी बोलतोय. उद्या एक पहिली बैठक उद्या घ्यावी असं माझं मत आहे. त्या संदर्भात मी अतुल सावे किंवा त्यांचे इतर सहकारी असेल त्यांच्याशी मी आज बोलणार आहे. परंतु युती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या मागण्या किंवा इच्छुकाची गर्दी ही कायम राहणार आहे आणि त्याला आपण टाळू शकत नाही. तुमच्यापेक्षा जास्त जागा त्यांना हव्यात. आणखी बोलणी तर सुरू होऊ द्या. आमची बोलणी सुरू झाली नाही. आता आम्ही जास्त जागा मागतोय का ते जास्त जागा मागतायत ते एकदा बैठकीला बसल्यानंतर निश्चित होईल. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या टीका करताना माजी खासदार कचेरी यांनी इना मीना आणि टीका असा टीका केली. कोण विचारतं त्या इम्तियाज जलीलला? तो हिंदू धर्माचा काही उत्सव असला तो हॉस्पिटल बांधा म्हणतो. मग तू पण दुसरं बाकीचे रिकामे काम करण्यापेक्षा हॉस्पिटल बांध ना. तुमच्या मस्जिदी उभ्या राहिलेल्या चालतात परंतु आमचे धार्मिक सण तुम्हाला साजरे केलेले चालत नाही. ही कोणती उलटी नीती?
मग सर्वांना समान करा ना. तुम्ही तुमचा धर्म पाळायचा, दुसऱ्या धर्म पाळायला गेलं की हॉस्पिटल बनवा, संडास बाथरूम बनवा, हे कोणतं स्टेटमेंट आहे? म्हणून अशा लोकांकडे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही. तर कोणी लावले त्यात नावच नाही येत. आता ह्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे फंडे येतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून येतील, इंस्टाग्रामच्या माध्यमातून येतील, काही चितवणीखोर येतील, काही मतदारांना जागा करण्यासंदर्भात असतील. परंतु एक लक्षात ठेवा, मतदार आहे त्या ठिकाणी खंबीर आहे, त्याला स्वतःचा विचार करण्याची ताकद त्याच्यात आहे आणि तो योग्य माणसाला निश्चित मतदान करणार नाही, आहे. संशय तुमच्यावर याच्यासाठी आहे की तुम्ही ठाकरे बंधूंना या पोस्टर मधून टार्गेट करण्यात आलं म्हणून तुमच्याकडे ठाकरे बंधूंना काय टार्गेट करायचं? आम्ही तो उघड बोलतो ना. हिंदुत्व त्यांनी सोडलं, ह्या उघड भूमिका आम्ही मांडतोच आहे तसं. तर त्याच्यात काय म्हणजे लपून छपून वार करणं ही कोणती पद्धत आहे? आम्ही तर डायरेक्ट सांगतोय. ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर त्यांची युती झाली त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्व सोडलं. यापूर्वी जे काही सभा व्हायच्या त्या सभेमध्ये माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हा शब्द त्याच्यामध्ये असायचा. हा शब्द तुम्हाला आता कुठं दिसतोय का? म्हणून त्यांना त्या शब्दाची आता अलर्जी झालेली, म्हणून त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलेलं आहे. ते आता यमाया मुसा वगैरे वगैरे ह्या लोकांच्या बरोबर जाण्याच्या मनस्थितीत आहेत. एक शब्द आहे त्यातला, बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस. सत्य आहे ना. महानगरपालिका म्हणजे तुम्ही त्याला व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहताय का तुमचं उत्पन्नाचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहताय? अनेक वर्ष हे चालत आलेलं आहे. अनेक वर्ष त्या मुंबईकरांनी ते सहन केलेलं आहे. खड्ड्याची सगळ्यात मोठं जागतिक स्तरावरचं शहर कोणतं? तर ते मुंबई. असं जे काही लोक म्हणायचे तो आमचा डाग पुसण्याचं काम आता महायुती करणार आहे. आदित्य ठाकरे मुंबई निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आणि उद्धव ठाकरे इतर महापालिका निवडणुकांकडे लक्ष देणार. वा वा. आदित्य ठाकरे सांभाळत असेल आनंद आहे. कोण काय सांभाळतं, कोण किती फिरणार आहे हे तुम्हा सर्वांना माहिती. ज्यांनी कधीही कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यासाठी लढलेली नाही, स्वतःसाठी जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न केलेला आहे. आता आदित्यच्या नेतृत्वाखाली तिथलचे असलेले सर्व सिनियर कार्यकर्ते काम करतील, मला हे शक्य वाटत नाही. मराठी माणसाला मुंबई वाचवण्यासाठी या लढाईत आता उतरायला हवे संजयजी राऊत. मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्या या लोकांनी आता त्या मराठी माणसाबद्दल बोलूच नाही. मुंबईकर, गोरेगावकर, आमकेकर, तमकेकर हा माणूस आता कुठं तुम्ही पोहोचवला आहे? बदलापूरच्या पुढे, विरारच्या पुढे, बिल्डराच्या नादी लागून जो प्रॉपर असलेला मुंबईकराला बेघर करण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांनी मराठी माणसाबद्दल बोलूच नाही. आता मराठी माणसाला मुंबईमध्ये आणण्याचं काम महायुती करणार आहे. आणि त्याच्यात तुम्ही आता पाहिलं असेल गेल्या 3.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब अधिकार आहे म्हणून त्यांनी त्यांचं उद्घाटन करणे किंवा हा आचारसंहितेचा भंग किंवा काही वेगळं केलं असं समजण्याचं काहीच कारण नाही. अजित पवार असं म्हणाले की दिनक्रम पाहता पहिले उद्घाटन होत होती, ज्यावेळेस उद्घाटन संपली त्यावेळेस आचारसंहिता घोषित झाली. म्हणजे निवडणूक आयोग पण वाट बघत होतं सत्ताधाऱ्यांची. ते सगळेच विद्वान आहेत. आचारसंहिता कधी लागणार आहे? साध्या शेंबड्या पोराला जरी विचारलं तर त्यांनी सांगितलं असतं की इलेक्शन कमिशनरने 4 वाजता प्रेस बोलवली, याचा अर्थ आचारसंहिता लागणार आहे. काय त्यात काय नवल आहे का काही? आणि जर निवडणूक आयोगाला एवढं जर ताब्यात घ्यायचं असतं तर आणखीन 8 दिवस लांबून पूर्ण उद्घाटन करून घेतली असती ना. हे अचानक निवडणूक आयोग जो निर्णय घेतो तो कुणालाही न कळवता अचानक केलेलं ते प्रेस कॉन्फरन्स असते आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार असे संकेत सगळ्याला मिळतात. संजय राऊत असं म्हणाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहाच्या मालकीचा झाला. संजय राऊत आहे, त्याला बोलायचा अधिकारच आहे. जोपर्यंत तो निगेटिव्ह बोलत नाही तोपर्यंत त्याला जेवणच जात नाही. कधीतरी पॉझिटिव्ह बोलायचं त्याच्या स्वभावातच नाही. उभाटा कोणत्या पक्षाचा झालेला आहे, कोणाचा ताबा आहे त्याच्यावर? तो शरद पवारचा आहे, तो राहुल गांधीचा आहे. तुमचा पक्ष कोणाच्या ताब्यात आहे हे सांगा ना. आमचा पक्ष अत्यंत व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने काम करतोय, त्याची चिंता त्यांनी करू नये. मुंबई अमित शहाच्या देशात जाऊ देणार नाही. रहमान डकेत कोण आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत, तुम्ही चिंता करू नका, तब्येतीची काळजी घ्या. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका. लोक तुम्हाला कंटाळलेले होते, आता आजारपणा आहे तुम्हाला, त्याचे बरे झाले म्हणाले. त्यात आता तुम्ही पहिले बरे व्हा, चांगले टणटणीत व्हा आणि त्या उबाटाची वाट लावा. आम्ही अमित शहाचं काय करायचं किंवा तुम्ही आमच्या पक्षाचं काय करायचं हे आम्ही ठरवू. एक नवीन बातमी आलेली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर शिंदेच्या शिवसेनेतील मंत्र्याची लिटमस टेस्ट होणार आहे आणि या निवडणुकीनंतर शिवसेनेत अंतर्गत निवडणुका होऊन पक्षांतर्गत मोठी बदल केले जाणार आहे. नाही, याचा भाकरी फिरणार किंवा काही निर्णय घेणार, मंत्री काय बदलणार किंवा आणखीन काही निर्णय असतील, याच्या सर्वस्वी अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा केव्हा वाटेल त्या टायमाला ते सर्व बदल किंवा इतर अधिकार कसा कुणाला द्यायचा याबद्दलचे निर्णय ते घेऊ शकतात. म्हणून आमच्याकडे सर्वच निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. संजय राऊत शेवटचा प्रश्न विचारतो. ते म्हणतायत की मुख्यमंत्री सगळ्यांनाच वाचवतात जी अडचणी देतात. आता पुण्याच्या जमीन प्रकरणात मुख्य आरोपीला मुख्यमंत्री का वाचवतायत असा सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री कुठे वाचवतात? आता तो दुसरा आरोपी होता तोही पकडला गेला, त्याची चौकशी काल 7 तास चालली. जेव्हा मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही त्याची सखोल चौकशी करू, तुम्हाला एका दिवसातच चौकशी आणि एका दिवसातच फासावर लटकवणं हे तुम्हाला अपेक्षित आहे का? जो त्याची काही कालमर्यादा असते किंवा जो काही वेळ लागतो तो लागणारच आहे ना. थोडं थांबा आणि वाटतं पहा. एकाच दिवशी सर्वाला दोषी ठरवून त्याला शिक्षा देणे हे कोणत्याही कायद्यात नाही किंवा कोणतीही अशी यंत्रणा आपल्याकडे नाही. म्हणून वेळ जरी लागला परंतु याच्यात जर काही आरोपी असेल त्याला शिक्षाही होणार. आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर संजय राऊत भेट देणार आणि बैठक होणार आहे. घोषणा पण होऊ शकते ते दोघांच्या युतीची. मी मागे सांगितलं महाविकास आघाडी राहिलेली नाहीये. काँग्रेसने स्पष्ट भूमिका केली की आम्ही उबाटाबरोबर जाणार नाही. शरद पवारांनी आतापर्यंत त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत, परंतु त्यांनी राजन उद्धवने एकत्र निवडणुका लढवल्यास आमची हरकत नाही असा एनओसी दिलेली आहे. म्हणून आता मुंबईमध्ये जी काही युती जर झालीच तर ती उबाटा आणि मनसेची होईल असे संकेत आहेत. मग आता हे महाशय आज राजसाहेबांना भेटायला चाललेत, कदाचित तोच प्रस्ताव त्यांचा तो असावा. म्हणून या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप, उबाटा मनसे, काँग्रेस स्वतंत्र आणि राष्ट्रवादी कुठे असेल सांगता येत नाही, परंतु तेही काही ठिकाणी ते निवडणूक लढवतील. एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ईव्हीएम वरला सगळ्याच टीका करत होते, मात्र सुप्रिया सुळेंचं एक विधान आहे, मी ईव्हीएम वर सवाल करणार नाही कारण याच गोष्टीमुळे मी 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. आतापर्यंत ईव्हीएम वर टीका करणार आहे. चला, एक चांगलं झालं त्यांच्यात झालेलं हे परिवर्तन आहे, बदल आहे आणि त्यांनी हे मान्य केलं की ईव्हीएम घोटाळा वगैरे नाही. जर ईव्हीएम घोटाळा असता तर मी 4 वेळा निवडून आलेही नसते. म्हणून ईव्हीएम मशीनवर शंका आता त्यांच्या राहिलेल्या नाहीत. एक प्रश्न स्थानिक आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील असं म्हणाले की मला महाविकास आघाडीतील एका पक्षाने प्रस्ताव दिला होता सोबत युती करण्यात. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? देऊ शकतात ना. मतासाठी महाविकास आघाडीतला जो त्यांचा घटक पक्ष आहे तो इतका लाचार झालेला आहे की तो प्रत्येक माणसाशी बोलायला तयार आहे. तुमचं असलेलं मतदान आम्हाला कसं देता येईल त्याकडे त्यांचं लक्ष आहे. मग त्यासाठी हिंदुत्व गेलं तेल लावत, मराठी माणूस गेला खड्ड्यात, बाकी निजामशाहीचे कौतुक करणारे पोवडे गायला पुन्हा तयार करायला हे सुरुवात करतील. म्हणून आता यांच्यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही आणि असा प्रस्ताव आला असेल तर त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं सुद्धा काही नाही. प्रश्न पिंपरी चिंचवड पुणे असं काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये युती होणार नाही, राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप लढणार आहे. मग अशा वेळेला थोडी मजबूती करण्यासाठी जर अजितदादा काही करत असेल तर त्याची कल्पना आम्हाला नाही. की तुम्ही आज युतीसाठी बसताय परंतु राष्ट्रवादीला तुम्ही काय बोललेलं दिसत नाही. संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी बघून फक्त शिवसेना भाजपाची युती होणार आहे. नाही, ही पहिली फेरी आहे. या पहिल्या फेरीमध्ये ज्या पक्षाचे आता
त्यांचे भाजपचे चांगले नगरसेवक आहेत, आमचे आहेत. पण पहिल्या फेरीमध्ये आम्ही बसून नंतर राष्ट्रवादीशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।